माधव लांडगे, राणा राठी बुद्रुक, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राठी बुद्रुक, तालुका जिल्हा नांदेड, मी व आमचे मित्र पत्रकार आनंदराव बोकारे यांनी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राठी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत झालेली आहे, ती इमारत रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावी याकरिता 12 तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं आणि त्यावर सांगितलं 20,000 लोकसंख्येसाठी हा दवाखाना आहे, इमारत तयार आहे, क्वार्टर तयार आहेत. आज दोन वर्ष 8 महिने झाले या बिल्डिंगला बांधून म्हणजे तयार व्हायला. इतका वेळ घेऊनही अजूनही ही बिल्डिंग, ही इमारत अद्यापपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध का करून दिली नाही असं निवेदन केलं. आणि जर आमची ही मागणी 8 दिवसात मान्य नाही झाली तर आम्ही दिनांक 18 म्हणजे आजपासून आम्ही आमरण उपोषण करणार होतो. याची सुद्धा आम्ही नोंद पत्रामध्ये केलेली होती, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला फक्त कलेक्टर ऑफिसचं एक पत्र आलेलं आहे. परंतु इथल्या प्रशासनाने म्हणजे CO मॅडम, DHO यांनी आमच्या पत्राची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि अद्यापपर्यंत आम्हाला काहीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं आम्ही आजपासून येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राची राठी बुद्रुक येथील इमारत जोपर्यंत त्याचा लोकार्पण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि होणारी रुग्णांची हेळसांड, महिलांची, बालकांची होणारी हेळसांड, त्यांना जिल्ह्याला यावं लागत आहे, ती हेळसांड आम्हाला बघवत नाही. अनेक लोकांच्या समस्या आहेत. त्यामुळं आम्ही इथे आजपासून उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार. धन्यवाद. तयार बघा 3 मे 2022 रोजी या इमारतीचं भूमिपूजन झालं. तेव्हापासून आता 2 वर्ष जवळपास 8 महिने या इमारतीला बांधकामासाठी लागले पण अद्यापर्यंतही इमारत लोकार्पण करीत नाहीत. त्याचे कारण आता तिथले डॉक्टर आणि गुत्तेदार यांनाच माहिती आहे, कारण डॉक्टर हे सचिव आहेत तिथले रुग्ण कल्याण समितीचे. त्यांचं काम आहे लक्ष देऊन ते काम करून घेणे, काय अडीअडचणी असते लोकप्रतिनिधीला सांगणे किंवा CO मॅडमला सांगणे, DHOला सांगणे.